मी एक पोलीस इन्स्पेक्टर आहे. मी रात्री झोपलो होतो तेव्हा घरी एक चोर घुसला होता. तो पुरुष नसून ती एक स्त्री होती. ती चोरी करणारी स्त्री एवढी सुंदर होती की मला राहावलंच नाही. मी तिला माझ्या मिठीमध्ये घेतलं आणि माझ्या शर्टाची बटणं काढू लागलो आणि तिच्या शरीरावर किस करू लागलो. ती चोरी करणारी मुलगीसुद्धा बेभान होऊन गेली होती. मी तिला विचारलं, तू चोरी करायला का आली होतीस? तेव्हा ती मुलगी म्हणाली, मी चोरी करायला आले नव्हते, मी तर तुमचं सामान तुम्हाला परत देण्यासाठी आले होते. म्हणत तिने मला एक डायरी आणि एक सोन्याचं लॉकेट दिलं. ते बघताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण माझं नाव अमर पाटील आहे. मी एक पोलीस इन्स्पेक्टर आहे. माझं वय 30 वर्ष आहे. मी घरी एकटाच राहत होतो. माझं अजून लग्न झालं नव्हतं. आज रात्री ड्युटी करून परत येताना मला खूप उशीर झाला होता. मी जेव्हा घरी आलो आणि घड्याळाकडे बघितलं तेव्हा रात्रीचे 12 वाजले होते. मी डिनर अगोदरच बाहेर केला होता. घरी आल्यानंतर मी फ्रेश झालो आणि झोपून गेलो. कामामुळे मी खूप थकलो होतो, त्यामुळे मला खूप लवकर झोप लागली आणि मी स्वप्नांच्या दुनियेत हरवून गेलो. पण अचानक कसल्या तरी आवाजाने मला जाग आली. मला वाटलं काय झालं असेल, कारण दुसऱ्या रूममध्ये हलकासा आवाज आला होता. एखादी खिडकी वगैरे उघडी राहिली असेल असं मला वाटलं, किंवा एखादी मांजर घरात घुसली असेल. मी तसाच डोळे चोळत झोपेतून उठलो आणि विचार केला, एकदा बघून यावं. जर मांजर असेल तर तिला पळवून लावावं. पण जेव्हा मी बाहेर हॉलमध्ये आलो तेव्हा समोरचं दृश्य बघून माझ्या हृदयाचे ठोके वाढले. मी पटकन हॉलमधली लाईट ऑन केली. समोर कोणीतरी माणूस उभा होता. मला एवढं समजलं होतं की तो नक्कीच चोर आहे, जो घरी चोरी करण्यासाठी घुसला होता. मी तर माझ्या घरातल्या रूमच्या सगळ्या खिडक्या उघड्या ठेवूनच झोपत होतो. सगळ्यांना माहीत होतं की मी पोलीस इन्स्पेक्टर आहे, त्यामुळे घरी कधीच कोणी चोरी करण्यासाठी आलं नाही. आणि तसंही मी एकटा असल्यामुळे घरी काही सामान नव्हतं. मी जास्त किमती सामान माझ्याजवळ ठेवत नव्हतो. एकटा माणूस होतो, त्यामुळे मला अशा गोष्टींची काहीच गरज नव्हती. मी विचार केला, कदाचित तो मोबाईल लॅपटॉप चोरी करण्यासाठी आला असेल. मी पटकन जाऊन त्याला मागून धरलं आणि म्हणालो, पोलिसांच्या घरी चोरी करायला आला आहेस? तुला तर मी खूप मोठी शिक्षा देईन. तुझी हिंमत कशी झाली माझ्या घरी येण्याची? पण समोरचा तो चोर एकदम शांत उभा होता. कदाचित तो खूप घाबरला होता. त्याला अंदाज नव्हता की तो पकडला गेला आहे. तो माझ्या पकडमधून सुटण्याचा प्रयत्न करत होता, पण असं वाटत होतं की त्याच्या शरीरामध्ये तर जीवच नाही आहे. त्याची ताकद माझ्या ताकदीपुढे फिकी पडत होती. मी त्याच्या अंगावरची चादर बाजूला केली. जेव्हा मला त्याचा चेहरा दिसला तेव्हा मला एकदम धक्काच बसला. मी पटकन त्याला सोडून दिलं, कारण तो मुलगा नसून एक मुलगी होती. ती मुलगी तर खूपच तरुण आणि दिसायला खूपच सुंदर होती. तिचे डोळे मोठे मोठे होते. ओठ जणू गुलाबांच्या कळ्या होत्या. डोळ्यांमध्ये काजळ होतं. गाल जणू सफरचंदासारखे लाल होते. ती खूपच सुंदर दिसत होती. तिचा रंग पांढरा शुभ्र दुधासारखा होता. तिचे रेशमी काळेभोर केस कमरेपर्यंत लोंबत होते. जेव्हा मी तिच्या शरीरावर एक नजर फिरवली तेव्हा ती एखाद्या अप्सरेपेक्षा सुद्धा सुंदर दिसत होती. अशा मुलीसोबत कोणीही लग्न करायला तयार होईल, किंवा तो तिला एका रात्रीचे पैसे देऊ शकतो. अशा सुंदर मुलीला चोरी करण्याची काय गरज होती? मी तर तिच्याकडे बघतच राहिलो. मी तर अजूनही अविवाहित होतो. त्या मुलीला बघून मला तर खूप मोठा धक्का बसला होता. तिच्या हाताच्या बोटांना खूप मोठी नखे होती. तिचे हात त्यामुळे खूपच सुंदर आणि गोरीपान दिसत होते. मी पटकन तिच्या समोर आलो. तिचा हात धरला आणि तिच्या त्या सुंदर कोमल हातांना स्पर्श करतात माझं पूर्ण अंग शहारून गेलं. अशा सुंदर मुली तर मी पिक्चरमध्ये बघितल्या होत्या. ही मुलगी माझ्या घरी काय करायला आली होती? असं वाटत होतं या मुलीने माझ्या घरी येऊन माझ्या घराला स्वर्ग बनवला आहे. मी तिला विचारलो, तू इथे चोरी करायला आली होतीस का? पोलीसवाल्याच्या घरी चोरी करायला येतेस, तुझ्या हिमतीची दाद द्यावी लागेल. ती मुलगी काहीच बोलत नव्हती. ती खूप घाबरली होती. तिला थोडं घाबरवण्यासाठी मी म्हणालो, तुला याची शिक्षा माहिती आहे ना? चल, मी तुला पोलीस स्टेशनला घेऊन जातो. माझं बोलणं ऐकून ती मुलगी आणखीन घाबरली. ती माझ्याजवळ येऊन माझ्याकडे बघू लागली. अचानक तिने अशी काही हरकत केली की तिच्या त्या हरकतीने माझ्या पूर्ण शरीरात आग लागली. तिने मला मिठी मारली होती, त्यामुळे मी एकदम शॉकड झालो होतो. ती मला म्हणू लागली, साहेब मला माफ करा, तुम्ही मला जेलमध्ये टाकू नका. मी तिथे राहू शकणार नाही. मला खूप भीती वाटते. तुम्ही जे म्हणाल ते मी करायला तयार आहे. मी तुमच्या घरी झाडून भांडी करायला तयार आहे. तुमच्या घरातली सगळी कामे मी तुम्हाला करून देईन. मला माफ करा. त्या मुलीकडून काही ना काही काम पाहिजे होतं, पण मला तिला माझ्या घरातली कामं करू द्यायची नव्हती. माझ्या मनामध्ये त्या मुलीचा उपभोग घेण्याची इच्छा जागृत झाली होती. तिला मिळवण्यासाठी मी प्रयत्न करू लागलो. त्या मुलीला बघून तिचं वय किती आहे याचा अंदाज लावणं सुद्धा खूप अवघड वाटू लागलं होतं. मी तिचा विचारलो, तू किती वर्षाची आहेस जे या वयामध्ये चोरी करत आहेस? ती मला म्हणाली, सर मी 25 वर्षाची आहे. तिचं वय ऐकून मला धक्काच बसला.
बघायला गेलं तर ती 20पेक्षा जास्त वयाची वाटत नव्हती. कदाचित तिने स्वतःला चांगल्या प्रकारे मेंटेन केलं होतं. मी तिला म्हणालो, मी तुला एकदा माफ करू शकतो. तेव्हा ती माझ्याकडे बघू लागली. तिच्या डोळ्यांमध्ये एक आशा दिसत होती. मी म्हणालो की आजची रात्र मला तुझ्यावर प्रेम करायचं आहे. माझं बोलणं ऐकून ती मुलगी खूप घाबरली. ती खूप घाबरत म्हणू लागली, साहेब, मी तुमचं कोणतेही काम करेल, कसलीही सेवा करेल, पण तुम्ही माझ्या इज्जतीवर हात घालू नका. हे बोलत असताना तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं. मी म्हणालो, तुला पण खूप मज्जा येईल. मी तुझ्यासोबत जबरदस्ती करणार नाही, हळूहळू प्रेम करेल. तू माझं पोलिसाचं हे भारदस्त शरीर बघून घाबरू नकोस. तुझ्यासारख्या नाजूक गुलाबाच्या कळीला मी वेदना होऊ देणार नाही. यामध्ये वेदना होत नाहीत, उलट खूप मज्जा येते. ती मुलगी अजूनसुद्धा खूप घाबरलेली होती. मी विचार केला तर एक चोर तर आहे ना, मग काय फरक पडतो जर तिने एक रात्र माझ्यासोबत घालवली तर? जर तिने पुरुषाची सेवा केली तर तिला चोरी करण्याची काहीच गरज पडणार नाही. माझ्या आयुष्यामध्ये दुसरी कोणती स्त्री नव्हती. मी कधीच कोणत्या स्त्रीच्या जवळ गेलो नव्हतो. मी तर फक्त माझी ड्युटी प्रामाणिकपणे करत होतो. दिवसभर गुंडांच्या मागे पळून पळून मी खूप परेशान झालो होतो, पण मला माझ्या आयुष्यात मजा करायची होती. ती संधी मला कधीच भेटली नव्हती, पण आज जी सोनेरी संधी मला भेटली होती ती संधी मी माझ्या हातातून जाऊ देणार नव्हतो. कारण ती मुलगी खूपच सुंदर होती. तिला बघताच मी बेकाबू होऊ लागलो होतो. तिचा घाबरलेला चेहरा बघून मी म्हणालो, ठीक आहे, काही हरकत नाही, चल आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊया. मी तुझ्यावर चोरी केल्याचा आरोप लावून तुला जेलमध्ये टाकतो आणि असंही सांगतो की मी तुला चोरी करताना रंगेहात पकडला आहे. जी काही शिक्षा मिळेल ती भोगायला तयार राहा म्हणत मी तिचा हात धरला आणि तिला ओढत घराबाहेर घेऊन जाऊ लागलो. मी माझ्या जीपची चावी घेतली आणि आता ती मुलगी खूपच घाबरून गेली होती. ती म्हणू लागली, साहेब, असं करू नका. मी तुमच्यासोबत रात्र घालवायला तयार आहे. मला जेलमध्ये टाकू नका. जर एका रात्रीच्या बदल्यात जर तुम्ही मला सोडून द्यायचं वचन दिलं तर तुम्ही जे म्हणाल ते करायला मी तयार आहे. मी खूप प्रेमाने तिच्या गालावर हात ठेवत म्हणालो, आता रात्रीचे 3 वाजत आहेत. सकाळचे 9 वाजताच मी तुला सोडून देईन. फक्त हे 6 तास तुला माझ्यासोबत घालवावे लागतील. ती मुलगी तयार झाली तेव्हा मी तिला घेऊन माझ्या रूममध्ये आलो. खरं तर ती नवीन नवरी सारखी थोडी घाबरत होती. तिने एक जीन्स आणि शर्ट घातला होता. मला तर जरासुद्धा राहावलं जात नव्हतं. मी तिच्या शर्टाची बटणे काढू लागलो. मी तर अगोदरच टी-शर्ट घातला नव्हता. मला तिच्या शरीराशी माझं शरीर एकरूप करायचं होतं. तिचे बटन काढत असताना माझा हात तिच्या छातीला लागला तेव्हा तिने माझा हात धरला. त्यानंतर मी तिचा शर्ट काढून टाकला. मी तिचं हे उघडं शरीर बघून तिला माझ्या मिठीत घेऊन तिच्या अंगावर किस करू लागलो होतो. हळूहळू त्या मुलीचा श्वास तेज होऊ लागला होता. माझा श्वास खूप गरम झाला होता. ती मदहोश होऊ लागली होती. तिने मला गच्च पकडलं होतं. तिच्या ओठांवर ओठ ठेवताच माझं पूर्ण अंग शहारून गेलं. आता ती मुलगीसुद्धा माझी साथ देऊ लागली होती. मी खूप प्रेमाने तिला विचारलं, तू इथे काय चोरी करायला आली होतीस? माझ्या डोळ्यांमध्ये बघत ती मुलगी म्हणाली, मी इथे काही चोरी करायला आले नव्हते. हे ऐकून मला खूप मोठा धक्का बसला. मी म्हणालो, तर मग तू माझ्या घरी कशासाठी आली होतीस? एवढ्या रात्री इथे काय करत होतीस? तेव्हा ती मुलगी म्हणाली, मी चोर नाही आहे. तुम्ही मला चुकीचं समजलं. मला तर तिच्या बोलण्यावर विश्वासच होत नव्हता. मी तिच्याकडे बघू लागलो. ती माझ्या ओठावर प्रेमाने किस करत म्हणू लागली, मी तुमचं सामान तुम्हाला परत करण्यासाठी आले होते, जे खूप वर्षापासून माझ्या जवळ होतं. मी विचारलो, कोणतं सामान? तेव्हा तिने काही सामान बाहेर काढलं आणि मला दिलं. ते गिफ्टसारखं पॅक केलं होतं. मी वाढदिवसाच्या गिफ्टसारखं ते खोलू लागलो होतो. असं वाटत होतं की तिने मला माझ्या वाढदिवसाचं गिफ्ट दिलं आहे. माझ्या हृदयाची धडधड खूप वाढली होती. ती मुलगी कोण होती तिचं नाव माहीत न घेताच मी तिच्या एवढं जवळ आलो होतो. माहीत नाही, तिला बघताच मी स्वतःला थांबवू शकलो नव्हतो. जेव्हा मी ते गिफ्ट उघडलं तेव्हा त्यामध्ये एक डायरी होती आणि एक सोन्याची चेन होती, ज्यामध्ये एक लॉकेट होतं. ते लॉकेटवरून जेव्हा मी बघितलं तेव्हा माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं. मी इथे डायरी हातात घेऊन ती वाचू लागलो. मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होतो. माझे बाबा माझ्यावर खूप प्रेम करत होते. आमचं आयुष्य खूप छान प्रकारे जात होतं. मी 15 वर्षाचं झालो होतो. एके दिवशी मी माझ्या बाबांसोबत एक लग्नामध्ये गेलो होतो. माझ्या आईने मला जायला मनाई केली होती, कारण माझ्या आईची तब्येत खराब होती. लग्नामध्ये जेवण केल्यानंतर माझे बाबा तिथेच थांबणार होते, पण मला दुसऱ्या दिवशी शाळेत जायचं होतं. त्यामुळे मी ऑटो रिक्षाने माझ्या घरी निघून गेलो. माझ्या आईला वाटलं होतं की आम्ही तिथे दोघेही थांबणार आहोत. मी आईला सांगितलं नव्हतं की मी परत येणार आहे. खूप रात्र झाली होती. मी चावीने दरवाजा उघडून आतमध्ये गेलो. घरी पूर्ण अंधार पसरला होता. मी विचार केला, माझी आई झोपली असेल, पण तेवढ्यात मला माझ्या आईच्या रडण्याचा आवाज आला. मी खूप दचकलो. काय झालं आहे हे मी बघण्यासाठी मी माझ्या आईच्या बेडरूमकडे गेलो.
तेव्हा तिथलं दृश्य बघून माझे हातपाय थरथर कापू लागले होते. मी धावत कसं तरी माझ्या रूममध्ये आलो आणि दरवाजा बंद करून घेतला. मी तर कधी स्वप्नामध्ये सुद्धा विचार केला नव्हता की माझी आई हे सगळं करू शकते. आमच्या शेजारी रामू काका त्यांच्या मुलीसोबत राहत होते. त्यांची मुलगी निकिता तेव्हा 12 वर्षाची होती. निकिताच्या आईचा मृत्यू झाला होता. त्यांचं आमच्या घरी चांगल्या प्रकारे येणं जाणं आणि बसणं उठणं होतं. मी माझ्या आईला रामू काकासोबत ज्या अवस्थेत बघितलं ते बघून माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं. माझी आई माझ्या बाबांना धोका देत होती, पण का? आणि हे सगळं बघून कसं काय गप्प बसू शकत होतो? मी माझ्या बाबांना धोका कसा काय देऊ शकत होतो? ते तर माझ्यावर खूप प्रेम करत होते. मी खूपच रागात तिच्या रूममध्ये निघून गेलो. माझी आई आणि रामू काका खूपच घाबरले. माझी आई माफी मागू लागली होती. ती म्हणू लागली, बाळा, बाबांना काही सांगू नकोस, आमचं नातं तुटून जाईल. मी खूप रागात आलो होतो. मी माझ्या आईचा तिरस्कार करू लागलो होतो. मी तिळतिळ मरू लागलो होतो. माझी अवस्था खूप खराब होऊ लागली होती. मी माझ्या बाबांना सत्य सांगू शकलो नाही, पण माझे बाबा माझी अवस्था बघून समजून गेले होते की मी परेशान आहे. ते मला सतत विचारू लागले की तू परेशान का दिसत आहेस? आता मला राहावलं नाही. मी त्यांना मिठी मारून रडू लागलो आणि मी माझ्या बाबांना सगळं काही सांगून टाकलं. ज्या दुःखातून मी जात होतो ते दुःख मला माझ्या बाबांना द्यायचं नव्हतं. माझ्या बाबांचं रिॲक्शन बघून मला समजलं होतं की त्यांनासुद्धा या गोष्टीवर अगोदर संशय होता. ते मला म्हणाले, मला पण असंच वाटत होतं. ते माझ्या आईशी बोलत होते आणि त्यांनी आईला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला होता. माझ्या आईला माझ्यापासून दूर व्हायचं नव्हतं, पण ती ज्या मार्गावर निघाली होती त्याने मला खूप दुःख झालं होतं. लोकांसमोर माझी इज्जतसुद्धा खराब झाली होती. अशा वयामध्ये माझ्यामध्ये खूप राग भरला होता. माझी आई रामू काकांजवळ जाऊ लागली होती. मी लोकांचे टोमणे ऐकत होतो, त्यामुळे मी बिघडत चाललो होतो. एके दिवशी रामू काकांची मुलगी माझ्या घरी आली. मी खूप रागामध्ये होतो. मी रामू काका आणि त्यांच्या मुलीचा खूप तिरस्कार करू लागलो होतो. त्यांनी माझ्या आईला माझ्यापासून हिरावून घेतलं होतं आणि माझ्या बाबांना एकटं जीवन जगायला सोडून दिलं होतं. घरी त्यावेळेस कोणीच नव्हतं. मी इंग्रजी मॅगझिन वाचत असायचो. मी ऐन तारुण्यात होतो. मी त्या मुलीला माझ्या मिठीत घेतला आणि तिच्यासोबत जबरदस्ती करू लागलो. ती 12 वर्षाची निरागस मुलगी रडत होती, ओरडत होती, पण मी एवढा रागात होतो की मी माझा सगळा राग त्या मुलीवर काढला. पण नंतर तिची अवस्था बघून मला जाणीव झाली की मी तिच्यासोबत खूप चुकीचं काम केलं आहे. निकिताने कदाचित माझ्या आईला सगळं सांगितलं होतं. माझ्या आईने मला बोलावून घेतलं आणि माझ्यावर खूप रागवली. मी म्हणालो, आई, मला रागवण्याचा तुला काहीच अधिकार नाही. तो अधिकार तू गमावून बसली आहेस. तू खूप वाईट काम केलं आहेस. तुला तर लाज वाटायला पाहिजे. जो माणूस होता तो माणूस दुसऱ्याला काय बरोबर आणि काय चूक हे कसं काय शिकू शकतो? तू विवाहित असून सुद्धा सगळ्या लिमिट पार केल्यास. लोक तुझ्याबद्दल काय काय बोलतात हे मला ऐकावं लागत आहे. मला तर तुझा तिरस्कार वाटत आहे. जेव्हा माझी आई रडत गुपचूप तिथून निघून गेली, माझ्या आईसोबत शेवटची भेट होती. रामू काकासोबत ती दूरच्या शहरामध्ये शिफ्ट झाली होती. मी माझ्या बाबांसोबतच राहत होतो. माझे बाबा मला पोलीसमध्ये नोकरी मिळाल्यानंतर हार्ट अटॅकमध्ये मरण पावले आणि आता माझ्याकडे माझं म्हणावं असं कोणीच राहिलं नव्हतं. नंतर पण आज ही डायरी वाचल्यानंतर माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं. ही डायरी माझ्या आईने लिहिली होती. तिने यामध्ये स्पष्टपणे लिहिलं होतं की ती रामू काकांवर प्रेम करत होती. त्यांच्यासोबत तिला लग्न करायचं होतं, पण तिच्या आईवडिलांनी तिचं जबरदस्तीने लग्न माझ्या बाबांसोबत करून दिलं होतं. ती माझ्या बाबांवर कधीच प्रेम करू शकली नाही आणि जेव्हा खूप वर्षानंतर तिला रामू काका भेटले तेव्हा तिला समजलं की त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. हळूहळू ते दोघेजण कधी जवळ आले त्यांनासुद्धा समजलं नाही. त्यांच्या दोघांमध्ये एक नातं निर्माण झालं होतं. वडिलांपासून घटस्फोट घेतल्यानंतर माझ्या आईने रामू काकासोबत खूप चांगल्या प्रकारे तिचं आयुष्य घालवायला सुरुवात केली, पण तिला दुःख या गोष्टीचं होतं की तिला तर अगोदरपासून रामू काकांसोबत आयुष्य घालवायचं होतं. जर तिच्या वडिलांनी तिचं लग्न रामू काकांसोबत केलं असतं तर हे झालंच नसतं. डायरीच्या शेवटच्या पानावर लिहिण्यात आलं होतं की माझी आई खूप आजारी आहे. तिच्याकडे खूप कमी वेळ उरला आहे. तिला मला भेटायचं आहे. तिने एक लॉकेटवाली चेन पाठवून दिली होती जी तिला मला द्यायची होती आणि समोर जी सुंदर मुलगी बसली होती ती दुसरी कोणी नसून माझी सावत्र बहीण निकिता होती. तिला बघून माझ्यासुद्धा डोळ्यामध्ये पाणी आलं. मी एकदा तिच्यासोबत खूप वाईट काम केलं होतं. जेव्हा ती फक्त 12 वर्षाची मासूम मुलगी होती. ती माझ्याकडे सोडून देण्यासाठी याचना करत होती, पण मी मात्र माझ्या आईचा राग त्या बिचारीवर काढला होता. मी तिला खूप दुःख दिलं होतं, तरीसुद्धा ती माझ्या आईचा निरोप घेऊन माझ्याकडे आली होती. मी तिच्याकडे बघू लागलो. माहीत नाही मला काय झालं. मी तिला प्रेमाने मिठी मारली, प्रेमाने तिच्या माथ्यावर किस केलं आणि म्हणालो, निकिता,
त्यानंतर मी तिला कपडे घातले आणि म्हणालो, चल आपण आईला भेटायला जाऊयात. रात्रीच आम्ही निघालो होतो. माझी आई जिथे राहत होती ती जागा इथून 4 तासाच्या अंतरावर होती. सकाळी 7:30 वाजेपर्यंत आम्ही तिथे पोहोचलो. मी जेव्हा माझ्या आईला भेटलो तेव्हा ती बेडवर भिंतीला टेका देऊन बसली होती. ती खूपच आजारी होती. चेहरा पूर्णपणे सुकला होता. तिला कॅन्सर झाल्यामुळे ती शेवटच्या घटका मोजत होती. चेहऱ्यावर काहीच तेज राहिलं नव्हतं. थरथरत्या हाताने तिने माझा हात धरला आणि म्हणाली, बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करते. तूच माझा एकुलता एक मुलगा आहेस. भलेही तुझ्या बाबांवर मी कधीच प्रेम करू शकले नाही, पण मी तुझ्यावर माझ्या जीवापेक्षा सुद्धा जास्त प्रेम करते. फक्त मी तुझ्यापासून एवढं दूर यासाठी आले होते की तू निकितासोबत चुकीचं वागला होतास. त्या घटनेतून बाहेर यायला बिचारीला खूप दिवस लागले. माझ्याजवळ राहून तुलासुद्धा दुःखाशिवाय काहीच भेटलं नसतं. तू तुझ्या ध्येयापासून भटकत होतास. त्यामुळे मी काळजावर दगड ठेवून तुझ्यापासून दूर गेले होते, म्हणजे तू चांगलं जीवन जगू शकशील. आणि आज बिचाऱ्या निकिताचं माझ्याशिवाय कोणीच नाही आहे. ही माझी सेवा करत आहे. 1 वर्षापूर्वी रामूचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला. बाळा, माझ्याशी इच्छा आहे की तू तुझी चूक निकितासोबत केली होती ती सुधारून घे. तू निकितासोबत लग्न कर. तेव्हा मी माझ्या आईकडे बघू लागलो. मी म्हणालो, पण आई, ही तर माझी सावत्र बहीण आहे. तेव्हा माझी आई म्हणाली, पण तू पण तिच्यासोबत लिमिट क्रॉस केली होतीस ना. तेव्हा मी निकिताकडे बघू लागलो. एवढ्या सुंदर मुलीला माझ्या बायकोच्या रूपात स्वीकार करणं माझं भाग्य असेल. मी माझ्या आईची शेवटची इच्छा मान्य केली. मी निकितासोबत माझं लग्न केलं. मी माझ्या आईला माझ्याकडे परत घेऊन आलो होतो. 1 महिन्यानंतर तिचा मृत्यू झाला. त्या 1 महिन्यामध्ये मी माझ्या आईची खूप काळजी घेतली होती. माझ्या मनामध्ये तिच्याबद्दल जो तिरस्कार होता तो आता निघून गेला होता. तिने तर तिचं आयुष्य फक्त तिच्या पद्धतीने जगायला सुरुवात केली होती. तिचं आयुष्य तर माझ्या बाबांमुळे खराब झालं होतं, पण कदाचित तिला प्रेम नसलेलं आयुष्य जगायचं नव्हतं. याने कुणी सुखी होणार नव्हतं. फक्त आपापलं प्रेम मिळवण्यासाठी हे भांडण सुरू होतं. आणि याच दरम्यान मला निकितासारखी सुंदर मुलगी जीवनसाथी म्हणून मिळाली. लहानपणी चारित्र्यावर पडलेला दाग लग्नाच्या पवित्र बंधनाने दूर झाला.